मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जो लॉंग मार्च आहे, ते लाल वादळ आहे, ते आता थोड्याच वेळात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आणि पुढील मागण्या आहेत त्या प्रशासनासमोर मांडल्या जातील. मात्र त्यानंतर ह्याचा काय निर्णय प्रशासन घेतं ते पाहावं लागेल. मात्र आता आपल्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशोक ढवळे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काय सांगाल, आत्ता हा लाँग मार्च इथे पोहोचेल, लाल वादळ पोहोचेल, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि आंदोलक ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. नेमकी कशी दिशा असेल, काय नेमकं सांगा? आता थोड्या वेळामध्ये काल जो डहाणू तालुक्यातून चारोटीला सुरू झालेला हा लाँग मार्च, हा आता हजारो लोक काल पूर्ण आणि आज पूर्ण जवळजवळ 60 किलोमीटर चालून आता इथे येतील. आणि या संबंध याच्यामध्ये जो आम्हाला उत्साह दिसला, जो प्रतिकाराचा जो आक्रोश दिसला, हा खरं म्हणजे अभूतपूर्व आहे. लोक बिलकुल म्हणजे उलट कमी झालेले नाहीत, उलट वाढले आज. आपण सकाळी बघितलं तिथून आणि आपल्याला लक्षात येईल. आता आम्ही ऑलरेडी आमच्या मागण्या 10 दिवसापूर्वी कलेक्टर मॅडमना दिलेल्या आहे. त्यांनी खरं म्हणजे आम्हाला सांगितलं की आधीच येऊन चर्चा करा. म्हटलं आधी येऊन चर्चा करणार नाही. लोकांचा जो दबाव होईल त्याच्या खाली ही चर्चा होईल, अन्यथा ती चर्चा होणार नाही. नाहीतर आमदार विनोद निकोले आम्ही येऊ शकलो असतो. तो मुद्दा नव्हता. आणि मुद्दा असा आहे की आता आज जे आम्ही इथे येऊ, आम्ही त्यांना दिलेलं आहे. उद्या त्यांना सांगितलं 21 तारखेला आमची चर्चेची तयारी आहे. ते म्हणाले केव्हा? आम्ही म्हटलं 21 तारखेला. तर आता त्याच्यामध्ये आम्ही ही मागणी केलेली आहे. जे जे आमच्या निवेदनाचे प्रश्न आहेत, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना इथे बोलवा. कलेक्टर मॅडम स्वतः हजर राहतील आणि मग या मुद्द्यांवर लेखी स्वरूपामध्ये, मुदतबद्ध स्वरूपामध्ये जर आश्वासनं किंवा वचनं मिळाली नाहीत, तर इथले लोक इथून हटणार नाहीत. अगदी क्लिअर. साधारण आपण 12 मागण्या ज्या केलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला कोणत्या अशा मागण्या वाटतात की त्या तातडीने सुटल्या पाहिजेत किंवा त्याचं आश्वासन मिळालं पाहिजे? अगदी. तर त्याच्यामधल्या ज्या मागण्या आहेत, नंबर 1 जमिनीशी संबंधित सगळे प्रश्न, रोजगाराशी संबंधित सगळे प्रश्न, स्मार्ट मीटर जे प्रचंड बिलं येत आहेत त्याच्याशी संबंधित प्रश्न, पाण्याशी संबंधित प्रश्न, हे सगळे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, पेसा कायदा त्याच्यामध्ये नोकर भरती तरुणांसाठी, असे जे लोकांच्या अगदी दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत ते ताबडतोब इथेच सुटले पाहिजेत. कारण तो अधिकार कलेक्टर बाईंच्या हातामध्ये आहे. कळलं? राज्य सरकारने तर या सगळ्यावर आम्हीच जी आंदोलनं केली, आमच्याबरोबर जे करार केले 2018चा किसान लॉंग मार्च, नाशिक ते मुंबई, त्यानंतर तर ते सगळं राज्य सरकारने आधीच क्लिअर केलेलं आहे. आता अंमलबजावणीचा मुद्दा आहे फक्त, बरोबर की नाही? म्हणून या मुद्द्यांवर इथे व्हायला पाहिजे, याच्याबद्दल तीळमात्र शंका नाही. जर जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, दुजोरा मिळाला नाही, तर आपली पावलं काय असतील पुढची? कारण बरीचशी लोक आता ह्या लॉंग मार्च मध्ये आहेत. इथे उद्या आम्ही बघू सरकारचा राग रंग काय आहे, प्रशासनाचं काय आम्ही बघणार आहोत. चर्चा होईल उद्या असं आमचा अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये जर समाधान झालं नाही तर आम्ही एकत्रित बसू. आमची जिल्हा कमिटी आहे इथे, एकत्रित बसू, सामूहिक निर्णय होतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये कधी पण. त्यावेळेला आम्ही ठरवू की हे आंदोलनाला स्वरूप कसं द्यायचं. एक तर इथेच ठिय्या करायचा किंवा सरळ हा मोर्चा मुंबईकडे मंत्रालयावर वळवायचा, हा एक पर्याय आमच्या समोर. किंवा तिसरा पर्याय जो अतिशय जालीम आहे पण तो सुद्धा वापरल्याशिवाय आम्ही राहणार नाही, मग इथे पालघरची जी रेल्वे आहे दिल्लीला जाणारी, ती अडवल्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय राहणार नाही. मग ते अडवणार हे रेल्वे आपण? हे सगळे रेल्वे मार्ग अडवणार आपण? आमच्या समोर आहेच. हा मुद्दा नक्कीच आहे, ती शक्यता. कळलं ना? रेल्वे अडवणं, मंत्रालयापर्यंत जाणं, हे दोन्ही पर्याय आमच्या समोर खुले आहेत आणि ते आम्ही योग्य तो विचार करून सगळे मिळून आम्ही ते ठरवू. नक्कीच आपण अशोक ढवळे यांच्याशी बोलत होतो. आता त्यांनी सांगितले लॉंग मार्च इथे पोहोचेल. आमच्या 12 मागण्या आहेत, त्याच्यातल्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या इथे मान्य होण्यासारख्या आहेत आणि त्या मान्य केल्या तर आम्ही विचार करू. मात्र ह्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आमच्या पुढे पर्याय आहे, तो मंत्रालयापर्यंत जाणं, इथे ठिय्या देणं किंवा मग रॅली अडवणं. मात्र प्रशासन ह्यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.